आता हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग बघा, प्रश्न स्पेसिफिक आहे. प्रश्न काय आहे, नैतिक प्रशासन म्हणजे काय, इथिकल ऍडमिनिस्ट्रेशन, इथिकल गव्हर्नन्स म्हणजे काय, असं गव्हर्नन्स जे कसं आहे, योग्य आहे, न्याय्य आहे, चांगलं आहे. सो नैतिक प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी गौतम बुद्धांनी मांडलेली कोणती तत्व आजही प्रासंगिक आहेत, चर्चा करा. आता बघा या ठिकाणी तुम्ही जर जनरल उत्तर लिहिलं की प्रेम असावं, दया असावी, करुणा असावा, नाही चालणार. म्हणजे तुम्हाला गौतम बुद्धांनी काय सांगितलंय हे स्पेसिफिक माहीतच असायला हवं. बरं, ते स्पेसिफिक माहित असताना तुम्हाला आत्ता विचार करायचा की गौतम बुद्धांचे विचार आपल्याला कशासाठी गरजेचे आहेत, 3 गोष्टींसाठी. माझ्या खाजगी आयुष्यात जगण्यासाठी, माझ्या सार्वजनिक आयुष्यात जगण्यासाठी आणि आजच्या जगाच्या रहाट गाड्याचे प्रश्न सोडविण्यासाठी. सो बघा ना, अभ्यास करताना यू आर गेटिंग दी क्लॅरिटी. गौतम बुद्ध त्यांनी दिलेली शिकवण माझ्या वैयक्तिक आयुष्यात, माझ्या सार्वजनिक आयुष्यात आणि जर मी अधिकारी झालो तर त्या ठिकाणी मी काय करायला हवं. सो गौतम बुद्ध आत्ता वाचताना तुम्ही असं वाचा की त्यांचा रिलिव्हन्स कुठं कसा वापरला जाऊ शकतो. प्रश्न उत्तराचा उद्देश हा आहे टू गेट यू दी पर्स्पेक्टिव्ह. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. मला उत्तराचं स्ट्रक्चर हवं आहे, बाकी उत्तर मी दिलंय. प्रशासन, इथिकल प्रशासन मला कळलं. ठीक आहे, लोकस सगळ्यात अगोदर काय, आपण लोकस अंडरस्टँडिंग, लोकस काय आहे, प्रिन्सिपल्स ऑफ गौतम बुद्धा, सॉरी गौतम बुद्धांनी मांडलेली तत्व हे लोकस आहे. आणि फोकस काय आहे, यांची प्रासंगिकता, आजचं रिलिव्हन्स, हे आज का कामाचे. सो यांची प्रासंगिकता हा याचा फोकस आहे. म्हणजे मला सांगा, तुम्हाला गौतम बुद्धाची तत्व जास्त एक्सप्लेन करायची आहेत का त्या प्रत्येक तत्वाचं आजचं महत्व एक्सप्लेन करायचंय. हे मला सांगा, तुम्ही इथून पुढे जेव्हा इथिक्स वाचाल ते इथिक्स वाचताना त्याची फक्त थिअरी डेफिनेशन महत्वाची आहे का त्याचं आजचं महत्व जास्त महत्वाचं आहे, आजचं. सो इथिक्स वाचताना काय लक्षात ठेवायचं, जो मुद्दा तुम्ही वाचताय हा वाचणारा प्रत्येक मुद्दा आज कसा कामाचा आहे हे लक्षात घ्यायचं. बरं, महत्वाची गोष्ट, आपण याचा थीम विचार केला तर मला सांगा, आज तुमच्या अधिकाऱ्यांना गायडन्स करण्यासाठी काय काय आहे. आज तुमच्या अधिकाऱ्यांना प्रशासन चालत असताना दिशादर्शन देण्यासाठी काय काय आहे. काय, संविधान पहिली गोष्ट, दुसरं ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स, सेंट्रल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स, महाराष्ट्र शासन अधिनियम, बरोबर आहे, कायदे. म्हणजे मला सांगा, आजच्या घडीला तुमच्या सरकारी अधिकाऱ्याला प्रशासन चालविण्यासाठी स्पष्ट, स्वच्छ, सुवाच्य शब्दात लिहिलेले सगळे नियम, सगळ्या अटी आहेत. तरीही गौतम बुद्धांच्या तत्वांची गरज का पडते. आलं लक्षात, मला प्रश्नाची ग्रॅव्हिटी कळली. तर बघा, आपण या ठिकाणी इंट्रो करताना कसं करायचं, जर आजची परिस्थिती जर पाहायला गेली तर वाढलेली लोकसंख्या, वाढलेली टेक्निकॅलिटी, वाढलेली कॉम्प्लेक्सिटी, वाढलेले द्वंद्वात्मक प्रश्न, इथिकल डायलेमा, या सगळ्यांचा विचार करता खूप सगळे घटक, खूप सगळे प्रश्न असे आहेत जे आपण संविधानानुसार, कायद्यानुसार, नियमानुसार, तत्वानुसार सोडवू शकत नाही. कारण कुठंतरी दिलेला कायदा आणि आपल्या मनातील द्वंद्व किंवा आपली संसद विवेकबुद्धी किंवा आपला कॉन्सायन्स त्या ठिकाणी अडचणीचा ठरवू शकतो. यामुळे वाक्य काय आहे, नैतिकता कायद्याच्या पलीकडे जाते. पण याचा अर्थ आपण निर्णय घेत असताना कायदा तोडून निर्णय घ्यायला हवा असं बिलकुल नाही. प्रत्येक निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून, संविधानाच्या अधीन राहूनच घ्यायला हवा. मग तो पर्टिक्युलर निर्णय त्या ठिकाणी घेत असताना आपल्याला गौतम बुद्धाची तत्व मदत करतात. कारण त्या ठिकाणी आपण करुणा, अहिंसा, दया, दुःख, त्यानंतर आसक्ती कमी करणं, अपरिग्रह, ही सगळी तत्व त्या ठिकाणी कामी येऊ शकतात. बघा, आत्ताच्या एक्सप्लेनेशनचा पर्पज हा होता की तुम्हाला कुठंतरी गौतम बुद्धांनी तत्व दिले तर ती आज कशी कामाची, हे जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्या प्रश्नाचं डिरेक्शन, तुमच्या अंडरस्टँडिंग चूक आहे. प्रश्नाचं म्हणणं काय आहे, आजचा अधिकारी आजची प्रश्न सोडवत असताना त्याच्या समोर जे साधनं आहेत, त्याच्या हातात जी टूल्स आहेत, ही टूल्स पर्याप्त नाहीयेत, सफिशियंट नाहीयेत. म्हणून त्याला बुद्धिझमकडे जावं लागतं, जैनिझमकडे जावं लागतं, त्याला पुराणाकडे जावं लागतं, बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला स्पष्टता देते. ही अंडरस्टँडिंग महत्वाची आहे. नाही तर मला सांगा, आज लिहून दिलं ना सगळं, तुमच्या संविधानामध्ये 100% सगळ्या गोष्टी लिहून दिल्यात आणि जर काही लिहून दिलं नसल तर तुम्हाला कुठं मिळतं, संविधानाच्या मूलभूत चौकटीमध्ये मिळतं. पण तुम्हाला इमिडिएट डिसिजन घ्यायचा आहे. तुम्ही कायदा बघत बसू शकत नाही, तुम्ही त्या ठिकाणी कायदे वाचत बसू शकत नाही. त्या ठिकाणी तुमची
बुद्धिझमची, जैनिझमची अंडरस्टँडिंग अशी असायला की ज्या ठिकाणी हिंदुइझमची अशी अंडरस्टँडिंग असायला हवी की ठीक आहे, मी हा निर्णय घेतो, उद्या जर प्रश्न उभा राहिला तर मला संविधानाची अंडरस्टँडिंग आहे, त्या ठिकाणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मी या पद्धतीने मांडू शकतो, सिनियर लोकांना, अधिकाऱ्यांना, न्याय व्यवस्थेला मी उत्तर देऊ शकतो. क्लिअर? सो सरळ सरळ प्रश्न आहे. आता बघा इथं प्रश्नाचं उत्तर कसं असायला हवं. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्नाचं उत्तर आहे. काय उत्तर आहे तर गौतम बुद्धांची तत्व कोणती आहेत? कोणती तत्व? आता गौतम बुद्धांनी दिलेली ढिगाणं तत्व आहेत, सगळे लिहिणार आहात का? आता मग परत तुमचं स्किल. तत्व कोणती आहेत? या तत्वाचं अर्थ काय आहे? म्हणणं काय आहे? या तत्वाचं प्रशासनामधील महत्व काय आहे? तत्व, त्याचा अर्थ काय आहे, त्याचं महत्व काय आहे, आणि यामुळे आपल्याला, या महत्वामुळे आपल्याला नैतिक प्रशासन कसं मिळणार आहे? आपल्याला नैतिक प्रशासन कसं मिळणार आहे? करेक्ट आहे? हा तुमच्या प्रश्नाचा फ्लो आहे. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही काही दिवसांनी गौतम बुद्धांबद्दल सगळं वाचणार आहात आणि दोनदा तीनदा वाचलं की तुम्हाला गौतम बुद्धांची सगळी तत्व कळून जातात, त्यात काय उरत नाही. पण महत्वाचं काय? तत्व, त्याचा अर्थ. आता इथं मला सांगा, अर्थ लिहिताना तुम्ही फुल टाइम डेफिनेशन लिहाल का तुम्हाला कळालेला अर्थ लिहाल? तुम्हाला कळालेला अर्थ. कारण फुल टाइम डेफिनेशन लिहायला गेलं की तुमचे सगळे शब्द संख्या कुठं संपून जाईल, ते डेफिनेशन लिहिण्यास संपून जाईल. सो अर्थ, त्याचं महत्व, आणि महत्वामुळे आपल्याला कसं परिणाम मिळतो, नैतिक प्रशासन कसं मिळतं. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना हे सगळंच माहीत आहे. करेक्ट आहे? 6 महिन्यानंतर तुम्हाला सगळ्यांना हे सगळंच येणार आहे. मग फरक कुठं पडतो? फरक कुठं पडतो? जर नाही पडला तर आपल्याला पाडावा लागणार आहे. मग हे उत्तर लिहित असताना सगळ्यात पहिलं तुम्हाला फोकस काय करायचा आहे? तुमच्या उत्तराची प्राथमिकता. प्राथमिकता म्हणजे काय? तुम्ही उत्तर लिहिताना पहिलं तत्व कोणतं लिहाल आणि शेवटचं तत्व कोणतं लिहाल. करेक्ट आहे? मुलाखतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येतं की मुलाखतीला गेल्यानंतर स्वतःचं चांगलं इंट्रोडक्शन करून द्या, जेणेकरून तुमचं इम्प्रेशन क्रिएट होईल, आणि मुलाखतीमधनं बाहेर पडताना त्या ठिकाणी गडबडू नका, गोंधळू नका. कारण पहिलं जे इम्प्रेशन तुम्ही क्रिएट करता ते तुमची मार्कांची रेंज ठरवतं, आणि तुम्ही मुलाखतीमधनं बाहेर पडताना तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये किती मार्क्स द्यायला हे ठरवतं. सो हे मग शार्प, हे शकुनी मामासारखं काम आहे. मधलं काय येऊ नाही तर नाही येऊ, पहिले मूल्य कोणतं लिहायचं आणि शेवटचं कोणतं, त्याला इम्प्रेस करायचंय. म्हणजे मधलं नॉर्मली पेपर चेकर हे तुम्हाला सांगू ना, अर्धे निम्मे धुंदीमध्ये असतात. मी तुम्हाला सांगतो, हे फॅक्ट आहे. दे आर बायस्ड. UPSC असो, MPSC, दे आर बायस्ड. मग आपण त्या ठिकाणी विचार करूया. प्राथमिकता म्हणजे काय हे लक्षात ठेवा. पहिलं तत्व काय असायला हवं आणि शेवटचं तत्व काय असायला हवं. पहिलं आणि शेवटचं. तुम्ही काय करता? सुरुवात करता गौतम बुद्धांच्या या तत्वामुळे भ्रष्टाचार कमी होईल, ते उचलून पेपर फेकून देते. भ्रष्टाचार हा आपला अंगवळ, जसं ऑक्सिजन आहे तसा आपल्या आयुष्यात भ्रष्टाचार झालाय. सो तो त्यांना महत्वाचा नाही. दे वॉन्ट स्पेसिफिक्स, दे वॉन्ट तुमची जेन्युनिटी. मग या ठिकाणी तत्व पहिलं कोणतं, शेवटचं कोणतं. मग हे तत्व. मग दुसरी महत्वाची गोष्ट त्याची भाषा, त्या तत्वाची भाषा. तिसरी महत्वाची गोष्ट, ही भाषा लिहित असताना कोणत्या तत्वाला किती शब्द द्यायचे. आपण काय, सगळ्या तत्वांना समान बिलकुल नाही, काही गरज नाहीये. सगळ्या तत्वांना समान शब्द देण्याची गरज नाहीये. तुमच्या सगळ्या तत्वांपैकी सगळीच तत्व प्रशासनामध्ये लागू होतील असं नाहीये. पण आपलं उत्तर लिहायचं आहे. पण तत्व जे तुम्हाला वाटतं की प्रॉपर अंडरस्टँडिंग देऊ शकतात, त्या तत्वांना काय करायचं, जास्त वेटेज द्यायचं, आणि काही तत्वांना कमी वेटेज द्यायचं. आणि लिहित असताना मग या ठिकाणी उदाहरणं द्यायचे. मग महत्वाचा प्रश्न की उदाहरणं किती द्यायचे. 150 शब्दांच्या याच्यामध्ये नॉर्मली 2 द्यायचे, आणि 250 शब्दांच्या उत्तर नॉर्मली 3 उदाहरणं द्यायचे. खूप जास्त ढिगानं उदाहरणं द्यायची नाही. परत सांगतो, नॉर्मली 150 शब्दांमध्ये जर उत्तर असेल तर 2 उदाहरणं, ते पण उदाहरणं रिपीट नको व्हायला. आणि 250 शब्दांमध्ये नॉर्मली किती, 3 उदाहरणं तुम्ही देऊ शकता. ती उदाहरणं रिलेव्हंट असायला हवी. म्हणजे आता तुम्हाला, आणि प्रत्येक उदाहरण जे तुम्ही द्याल किती शब्दात लिहायचंय लक्षात घ्या. प्रत्येक उदाहरण तुम्हाला हे कंपल्सरी आहे. 15 शब्दांपेक्षा जास्त लिहायचं नाही. अगेन इट इज अ स्किल. तुम्ही विचार करा, तुम्ही काय लेवलला रीडिंग करून टाइमपास करताय, काय लेवलला. म्हणजे तुम्ही अख्खी मोठी केस स्टडी वाचताय आणि ते तुम्हाला किती शब्दात लिहायचे, फक्त 15 शब्द. 15 शब्द डोक्यावरनं पाणी गेले. तुम्ही 15 शब्द कंट्रोल करेपर्यंत 25 शब्द होतात. मला सांगा, 250 शब्दांच्या उत्तरामध्ये जर तुम्ही 3 उदाहरणं दिली, मी तुम्हाला सांगतो 25 शब्दांच्या खाली एकही उदाहरण येत नाही. 25 त्रिक 75, 250 पैकी 75 शब्द गेले, किती उरले?
175. इंट्रोडक्शन 30 शब्द, कन्क्लुजन 30 शब्द, 60 शब्द, किती उरले? 110 शब्दात तुम्ही उत्तर लिहिणार आहात का? अँड दिस इज द रिझन वाय वी फेल. आपला अभ्यास कमी आहे म्हणून आपण फेल होत नाही. आपण परीक्षेत तुम्हाला असं वाटूही शकतं की सर किती मेकॅनिकल सांगतात, कुछ भी बोलताय वो, वाटूही शकतं. पण ही अंडरस्टँडिंग आत्ता आणली तर तुमची उत्तरं त्या लेवलला येतील. तुम्हाला शब्द त्या ठिकाणी मोजायचे नाहीयेत, पण 4 तत्व झाली, बस आता उत्तर पुढच्या पॉईंटकडे शिफ्ट कर, पुढच्या पॉईंटकडे शिफ्ट कर. ही अंडरस्टँडिंग आणणं गरजेचं आहे, बाकी महत्वाचं नाही. कळला प्रश्नाचं उत्तर? चलो पुढचा वाला प्रश्न.